काय फिल्डिंग केले त्याने लॉंग स्टॉप रिझन मध्ये. आणि आज आपल्या संघातील एक छोटासा खेळाडू, एक युवा खेळाडू चांगली फिल्डिंग करतोय आणि त्यासाठी किरण जाधवने मनाचा मोठेपणा दाखवला आणि आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी राज जाधव यांना डेडिकेट केलेली आहे. वेल प्लेड राज जाधव आणि किरण जाधव. मनाचा मोठापणा तुम्हाला दाखवावा लागतो. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच ऑन होते. यश शेडगे स्ट्राईक एंडवरती. पहिलाच बॉल सोडून दिलाय. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती साहिल जाधव, स्ट्राईक एंडवरती यश शेडगे. गोलंदाजी मार्कवरती प्रणित चिकणे. कातवडी बुद्रुक विपक्ष अंबानी असा सामना मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल क्रमांक 1 सारखं कडवाडी टीमने जिंकली. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. परंतु सेमीफायनल क्रमांक 2 कोण जिंकणार आणि कोण फायनल मध्ये बाजी मारणार? क्लीन बॉल. यष्ट्या उद्ध्वस्त. इफ यू मिस आय विल डिफिनेटली हिट. जो हुकला तो संपला. क्रिकेट राजा फलंदाज त्रिफळाची. फर्निचर डिस्ट्रॉय. फर्निचर अक्षरशः तोडून टाकलं प्रणित चिकनेनं. यश शेडगेचं युवा खेळाडूला माघारी पाठवलंय. प्रणित चिकनेचा दरारा अक्षरशः पाहायला मिळालाय. काही जबरदस्त बॉल त्याने टाकला होता. वेग प्रचंड होता. वेगावरती स्वार झाले आणि अक्षरशः मात्र या बॉलच्या पाठीमागे दांडी गुल केली यशची. एक वरती एक अशी परिस्थिती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक शेडगे. खोला टाकलेला बॉल खोलवर पद्धतीचा आणि खोदून काढण्याचा प्रयत्न बी शेपमध्ये क्षेत्ररक्षक आहे अमोल देवरे पैकी जरूर केले पुन्हा एकदा. परंतु त्यावेळेला 2 धावा देखील प्राप्त केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. या 2 धाव्यांच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती सजलेले आहेत. खूप चांगला स्ट्रोक अक्षरशः विवेक शेडकेने केला. पाठीमागच्या मॅचमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली होती आणि खरं तर क्वार्टर फायनलचा सामना त्याने जिंकून दिला होता आणि सेमीफायनलमध्ये विवेक शेडगेने मात्र अंबानी टीमला धडक मारून दिली होती. असा विवेक शेडगे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. स्टेट ड्राईव्ह चांगला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. प्रणित चिकणे वेगवान गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला प्रणित चिकणेने गोलंदाजी करत असताना मन जिंकलेत अनेक प्रेक्षकांची. पुढचा बॉल प्रॅक्टिसमध्ये सातत्यपूर्वक असणारा खेळाडू. गोलात टाकलेला बॉल उचललाय आणि फेकून दिलाय ताकदीच्या जोरावरती. विवेक शेडगेचा हा टोला सीमारशीच्या बाहेर आणि विवेक शेडगेचा बॅटचा बोलबाला 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 पाहायला मिळतोय. सिक्सर. काय जबरदस्त फटका केलाय. कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन ज्या अर्थाने शेवटपर्यंत बॉल टिपलाय. जबरदस्त कॅमेरामॅन वर्किंग आपल्याला पाहायला मिळालंय. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करेन, जर UTC लाईव्ह युट्यूब वाणीचं तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट आवडलं असेल ना, क्लिअरिटी असेल किंवा नेटनेटकापणा असेल, कॅमेरामॅन वर्किंग असेल, तर तुम्ही नक्कीच या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. कारण खूप चांगली क्लिअरिटी त्यांनी दाखवली आणि कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. जे आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून बोलतोय ना, तो मात्र तो टिपण्याचा सातत्यपूर्वक प्रयत्न करतोय. म्हणजे कॅमेरामॅनचं लक्ष कुठं असावं लागतं, तर कॉमेंट्री करत असणाऱ्याकडे असावं लागतं. ज्यावेळेला मी स्ट्राईक एंडवरचा खेळाडू सांगेन त्यावेळेला त्याने लगेच स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूला तो फोकस करतोय. नॉन स्ट्राईक एंड खेळाडूचा उल्लेख करेन त्यावेळेला तो लगेच नॉन स्ट्राईक एंड खेळाडूला फोकस करतोय. गोलंदाजाचा उल्लेख केला की गोलंदाजाला फोकस करतोय. अशा सर्व गोष्टी बारीक सारीक असतात ना, त्या कॅमेरामॅनला करावे लागतात आणि त्याच वेळेला तो प्रसिद्ध देखील होत असतो. याला फटका कुठेतरी जर आपण पाहिलं तर लॉंग स्टॉप रिझन मध्ये निघून चाललाय आणि या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या त्या 2 धावा. वाईट +2 अशा 3 धावा स्कोर कार्डवरती ऍड करू द्या. 3 धावी संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. प्रणित चिकणेची आता दिशाहीन गोलंदाजी थोडीशी महागडी ठरले कातवडी बुद्रुक टीमला, कारण 3 बॉलमध्ये तब्बल 12 धावा त्यांनी खर्च केलेत. पुढचा बॉल. हो, या वेळेला चेंडू हवेमध्ये खेळलाय. आकाशाला गवस निघालं. चेंडू निघालाय आउट ऑफ द पार्क. टाळ्या शिट्ट्या वाजवत सीमारशीच्या बाहेर. विवेक शेडगे नावा रूपाला येताना पाहायला मिळतोय. युवाची हवा मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. पहिल्या मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये तो शून्यावरती बाद झाला, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली आणि आता तिसरी मॅच तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना
पुन्हा एकदा युवाची हवा दाखवतोय. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती सजले 18 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अक्षरशः धावांचा रतीप रचला जातोय. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. नाराज आणि नाखुश पाहायला मिळालाय आपल्या शॉट सिलेक्शन वरती विवेक शेडगे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पुढचा बॉल वाईड बॉलचा इशारा आलाय. एक सिंगल धाव प्राप्त होते. महागडं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण सेमीफायनलची मॅच आहे, महत्वाची आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि 2 हात सारकळ कडववाडी टीम समोर करेल. त्यामुळे सारकळ कडववाडी टीम देखील वाट पाहते की फायनल मध्ये आमच्याशी 2 हात कोण करेल. चेंडू हवेमध्ये केलाय. जो काटा टोचत होता कातवडी बुद्रुक या टीमला, तो काटा आता प्रणित चिकणेने बाजूला केलाय आणि विवेक शेडगेची बिग विकेट या मॅच मध्ये मिळवलेली आहे. खर तर याच विकेट साठी जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं प्रणित चिकणेनं विवेक शेडगेला. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर तब्बल एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा विचार केला ना तर दोन्ही संघांसाठी हे षटक कभी खुशी कभी गम राहिलेलं आहे. या षटकामध्ये षटकार देखील आले, वाईड बॉल देखील आले, विकेट्स देखील आले. त्यामुळे हे षटक दोन्ही संघांसाठी कभी खुशी कभी गम राहिलेलं आहे. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळतोय. इन ॲट क्रमांक 4 वरती कुलदीप शेडगे सर, परंतु सलामीला आलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईक एंड वरती साहिल जाधव याने चांगली बॅटिंग केले अंबानी टीम साठी आज संपूर्ण दिवस मध्ये. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आज असोसिएशनचे सेक्रेटरी श्रीकांत आहेरे पाहायला मिळत आहेत आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला जनसंपर्क प्रमुख नितीन बादापुरे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जितेंद्र आलेले आहेत. पहिला बॉल त्यांनी दिशाहीन टाकला, परंतु दुसरा बॉल वरती त्यांना अचूक टप्पा मिळाला. अचूक टप्प्यावरती भेदक मारा त्यांचा राहिलाय. हा बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल राईट टर्म ओव्हर द विकेटने फुला टाकलेला बॉल खोदून काढलाय. स्टेट ड्राईव्ह, चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. प्रतीक लोटेकर यांचा थ्रो चांगला पाहायला मिळाला. अंगाशीच आपण उल्लेख केला. रामदेवरे यांनी सांगितलं की टायफॉइड झालेला आहे त्याला, तरी देखील तो आज खेळण्यासाठी आलाय. ओहो, बॅकफुटला गेला. बॅकफुट पंच जबरदस्त आहे, परंतु कॅच ड्रॉप. भाग्याचा सहारा इथे कुलदीप शेडगे यांना मिळाला आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा मिळाल्या. 2 धाव्यांच्या मदतीने 23 धावा स्कोर कार्ड वरती लागले. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या मॅच मध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा येणं गरजेचं असेल प्रथमतः बॅटिंग करत असताना. हा बॉल ऑफ स्टंप वरती पिचिंग केला. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कमबॅक चांगल्या प्रकारे केलेला आहे जितेंद्र यांनी, कारण पहिल्या षटकामध्ये धावा ओसांडून आल्या होत्या. त्या धावांना ब्रेक लावलाय. हो, आणखीन एक चांगला बॉल. पूर्णपणे या ओव्हर मध्ये दोन्ही बॅट्समनला झगडून ठेवलं, बांधून ठेवलं. पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात. 5 बॉल मध्ये अवघ्या 4च धावा खर्च केलेत. हा बॉल वाईड बॉल. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. एक सिंगल धाव प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 24 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. हो, यावेळेला बॉलला फक्त दिशा दिले. बॉल निघून चाललाय. फायनल एक रिझन सीमारशीच्या बाहेर. 4 धावांसाठी मिळतील 4 धावा. कुलदीपच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि अंबानी टीम साठी हा नशिबाचा चौकार आणि संघर्षाचा चौकार पाहायला मिळालाय. या चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28. या धावसंख्येवरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता शेवटचे षटक प्रगतीपथावरती असेल.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 28 धावा स्कोर कार्ड वरती. 14.00 च्या सरासरीने मात्र धावा गोळा केलेल्या आहेत. या मॅच मध्ये साहिल जाधव शांत उभा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता प्रतीक लोटेकर गोलंदाजी मार्क वरती. ट्राय एंडला साहिल जाधव. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला साहिल जाधव सलामीला आलेला खेळाडू आहे. सलामीला आल्यानंतर आज या मॅच मध्ये त्याने अवघ्या 2 बॉलमध्ये एकच धाव बनवले. जास्तीची स्ट्राईक त्याला मिळाली नाहीये. पहिलाच बॉल ओव्हर दी कव्हर एक्स्ट्रा रिझन मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावले आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. साहिल जाधवचा हा तडाखा जबरदस्त पाहायला मिळालाय. काय जबरदस्त परफॉर्मन्स त्याने दाखवलाय. साहिल जाधवची आता बॅट तळपले. 28 आणि त्याच्यामध्ये 6 जॉईन करूया. 34 झालेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय, परंतु फिल्डिंग रवी यांची चांगली पाहायला मिळाले. थ्रो थोडासा पाठीमागे ठेवला होता, तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण झालेत. 36 धावा धावपलकावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. साहिल जाधव चांगली बॅटिंग करतायत, चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आणखीन एक खोला टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरीसाठी पलटलेत, जोखीम घेतले आणि ती देखील पूर्ण केलेली आहे. आणखीन 2 धावा धावपलकावरती ऍड करूया. संघाची धावसंख्या आता 38च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 बॉल मध्ये 10 धावा खर्च केलेत. प्रतीक चिकनेनं, प्रतीक लोटेकर या खेळाडूने. परंतु आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आपटलेला बॉल गरकन गिरकी घेतले, परंतु या बॉलवरती प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. विकेटचं सॅक्रिफाईस, विकेटचे पडझड पाहायला मिळाले. साहिल जाधव बाद झालाय. आणखीन एक मोठा धक्का अंबानी टीमला. हो, यावेळेला चेंडू हवेमध्ये खेळलाय. उंची जास्त, लांबी कमी, परंतु बॉल चाललाय एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चांगला चौकार कुलदीप शेडगेच्या बॅट मधून. इथे विकेटची पडझड पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 42 या धावसंख्येवरती आणि 43 धावांचं लक्ष असेल कातवडी बुद्रुक या टीम समोर. येणारे बॉल 18 बॉल 43 धावांची आवश्यकता. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा मुंबई आयोजित HGCA पावसाळी रबर बॉल चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. 2026 खरं तर वर्ष आहे आणि आपल्या असोसिएशनने तब्बल 4 वर्ष प्रवास चांगल्या रीतीने केलेला आहे आणि आपल्या असोसिएशनच्या मार्फत मात्र या सीझन मधील पहिली टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. पहिली आणि शेवटची म्हणायला काही हरकत नाहीये, कारण पावसाळी रबर बॉल सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जास्तीचं आयोजित केलं जात नाहीये. परंतु या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,000 व आकर्षक चमचमती ट्रॉफी सौजन्य सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 7,000 व आकर्षक ट्रॉफी सौजन्य सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक, आकर्षक ट्रॉफी सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकावीरसाठी आम्हाला विराज स्पोर्ट्सची बॅट सौजन्य लाभलेले आहे. सांबरवाडी गावचे उपसरपंच आणि 14 गाव प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक श्री विनोददादा बनगे साहेब यांच्या माध्यमातून मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेला आहे. वेदांश स्पोर्ट टीमचे मालक आणि त्याचबरोबर
सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक श्री दिलीपदादा भगत साहेब यांचेही मनापासून आभार आणि सामनावीरसाठी प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. सर्वांचा आम्ही पुनर्ष एकदा आभार मानत आहोत. चला मॅच ऑन करायची आहे. टीम अंबानी टीम क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. 18 बॉलमध्ये 43 धावा कातवडी बुद्रुक या टीमला बनवायच्या आहेत. तर 18 बॉलमध्ये 43 धावांचा बचाव अंबानी टीमला करायचा आहे. मॅच रोमहर्षक होणार. कारण दोन्ही संघांचा प्रवास सकाळपासून खूप चांगल्या रीतीने राहिलेला आहे आणि दोन्ही संघ टॉप 4 मध्ये पोहोचले होते. परंतु सेमीफायनल क्रमांक 2 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला. उत्तरार्ध खेळाला होती सुरुवात. खरं तर सातारा जिल्हा म्हटलं की आपल्या शूरवीरांचा जिल्हा. सातारा जिल्हा म्हटलं की अजिंक्य तारा. सातारा जिल्हा म्हटलं की कास पठार. सातारा जिल्हा म्हटलं की सज्जनगड. सातारा जिल्हा म्हटलं ठोसेगडचा धबधबा. सातारा जिल्हा म्हटलं की एकयूचा धबधबा. आता ही संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये येत असतं आणि खरं तर त्याचसाठी आपला सातारा जिल्हा ओळखला जातो आणि सातारा जिल्ह्याच्या असोसिएशनच्या नावा अंतर्गत ही स्पर्धा. कास पठार म्हणलं की सातारा जिल्ह्याला बिलॉंग करत असतो आणि त्याच परिसरातील ही एक नामांकित माना सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एचजीसीए चॅम्पियन ट्रॉफी रबर बॉलची ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. नव्या मॅचच्या दिशेने पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होती सुरुवात. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा संघर्षाला होते सुरुवात. अंबानी विरुद्ध कातवडी बुद्रुक असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पूर्वार्ध खेळामध्ये अंबानी टीमने 42 बनवलेत आणि 43 धावांचं लक्ष. 18 बॉलमध्ये आता कातवडी बुद्रुक टीमला 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 43 धावांचा चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कातवडी बुद्रुक या टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये राम देवरे आणि अमोल देवरे. गोलंदाजी मार्क वरती साहिल जाधव. पहिलाच बॉल एपर कट केलाय. बॉलला गॅप मध्ये पाठवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु बॉलने दिलाय चकवा. बॉल सीमारशीच्या बाहेर. व्हेरी फर्स्ट बॉल वरती रामदेवरेच्या बॅट मधून आलाय चौकार. काय जबरदस्त फटका सजवला. बॅकफुटला गेले त्यानंतर जागा बनवली. गॅप सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं. 4 धावा आल्या. 4 धावांनी मात्र श्री गणेशा झालेला आहे. वैयक्तिक रामदेवरे यांनी आपलं खातं ओपन 4 धाव्याने केलं. बॉल क्रमांक 2. आपटलेला बॉल पाठीमागच्या दिशेला लॉंग स्टॉप रिझन मध्ये चाललाय. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव मिळेल. 1 बाउन्सरचा इशारा गोलंदाज साहिल जाधव यांना केलाय. आता इथून पुढे त्यांना सावधगिरीने गोलंदाजी करावी लागेल. एका षटकामध्ये तुम्ही फक्त एकच बॉल बाउन्सर हाताळू शकता. दुसरा बॉल जर तुम्ही बाउन्सर हाताळला तर निश्चितपणे तुम्हाला दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे आता सावधगिरीने गोलंदाजी करावी लागेल. लोअर पुलटॉचा बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते प्रकाश बादापुरे परंतु त्यांना बीट करून चेंडू पाठीमागच्या दिशेला. एक धाव पूर्ण केले वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केले. या 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. आता 15 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडू 11 धावफलकावरती धावा आहेत. 7 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर सिंगल आली. त्यानंतर दुहेरी आली. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. साहिल जाधव पुन्हा तयार ओव्हर द विकेटने. हा बॉल चांगला आहे. ऑफ स्टंप
पिचिंग कॉल केलाय. फलंदाज अमोल देवरे यांना या बॉलने बीट केलं आणि चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. मॅच मजा येते कारण फायनल मध्ये तिकीट मिळवायचं आहे. यावेळेला ऑन साइडला फटका वळवलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी यश शेडगेची पाहायला मिळाली. तितकाच चांगला थ्रो देखील केलाय. खरं तर तुम्हाला बाउंड्री लाईन वरतून ज्या ठिकाणी तुम्हाला थ्रो करायचा असतो ना, नॉन स्ट्राईक एंड वरती किंवा स्ट्राईक एंड वरती, त्यावेळेला तो परफेक्ट करायचा असेल ना, तर तुम्हाला त्या गोष्टीचा सराव असावा लागतो आणि यश शेडगेला सराव चांगला आहे. हा अगदी काव कॉर्नर येताना पाहायला मिळतो. परंतु कुलदीप शेडगे यांची बारीक तुम्ही गोलंदाजी पाहिली ना, तर निश्चितपणे टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहत आहेत. यावेळेला चेंडू हवेमध्ये केलाय. उंची जास्त, लांबी देखील तितकीच आहे. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. मिळाल्या त्या 4 धावा. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. आता मॅच मध्ये शिरकत करत असताना कातवडी बुद्रुक संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय कारण चौकार आला आहे आणि थोडस आता मी म्हणेन दबाव जो होता फलंदाजांवरती तो दबाव आता हटवलेला आहे. प्रेशर निर्माण झाला होता, तो प्रेशर आता कमी करण्याचं काम राम देवरे आणि अमोल देवरे करताना पाहायला मिळतात. 9 बॉल 25 ची गरज. बोला टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी साहिल जाधव एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. एकाच धावेवरती थांबावं लागेल. आता समीकरण बदललं. येणारे बॉल 8 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 24. राम देवरेने आता जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. इथून पुढे सूत्र मी हलवणार हे त्याने मात्र सांगितलंय. 8 बॉल 24 धावांची आवश्यकता. परंतु यावेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेऊन पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे वजन.
धावा मिळतील अर्धा डझन. राम देवरे यांच्या बॅटमधून षटकार आलाय. पाठीमागच्या मॅचचा जर विचार केला ना, कातवडी बुद्रुक विरुद्ध शिवतेज पारांबे त्यावेळेला देखील असाच सामना होता. 8 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता होती. त्याही मॅच मध्ये राम देवरे यांची बॅट तळपली आणि 8 बॉलमध्ये 24 धावा बनवल्या. आता अंबानी विरुद्ध खेळत असताना कातवडी बुद्रुक संघाची तीच परिस्थिती आहे. ओहो, इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ बॅट केली होती, परंतु सिंगल धाव आले. सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या अंकावरती. आता 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. आणि पारांबे विरुद्ध खेळत असताना देखील 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज होती, परंतु या मॅच मध्ये 6 बॉल 17 हवेत. त्यामुळे कुठेतरी या धावा डिपेंड्स होऊ शकतात. आता या धावांचा बचाव करण्यासाठी अंबानी टीमने एक छोटीशी टीम मीटिंग बोलवले. त्याच्यावरती कोणावरती विश्वास दाखवला जाईल? मयूरच्या माध्यमातून, कारण मयूर कॅप्टन आहे. आणि यस, पर्याय निवडला आहे युवा खेळाडूचा. युवा खेळाडूचा पर्याय निवडलेला आहे. गोलंदाजाचं नाव येऊ द्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आता गणेश यांना प्राचारण केलंय. 6 बॉलमध्ये 17 धावांचा बचाव करायचा आहे. स्ट्राईक एनला राम देवरे. क्षमता आहे, ताकद आहे, ॲबिलिटी आहे, अनुभव आहे, परंतु अनुभवाच्या समोर आता युवा खेळाडूची ताकद पाहायला लागेल. प्रयत्न करावे लागतील. 6 बॉल 17चा थरार. फायनल मध्ये कोणती टीम प्रवेश करणार? पहिलाच बॉल सरळ बॅटने उडवलाय. बॉल निघून चाललाय. ओ माय गॉड, मोक्याच्या क्षणी कॅच ड्रॉप. तेलही गेलं, तुपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. असंच म्हणायला काय आता हरकत नाहीये, कारण मोक्याच्या क्षणी राम देवरे यांना एक जीवनदान मिळालं. धावा देखील मिळाल्या. सचिन सर इथे जर कॅच पकडले असते तर विकेट देखील आली असती. नवीन येणाऱ्या फलंदाजांवरती दडपण पाहायला मिळाले असते आणि 2 धावा देखील वाचल्या असत्या, परंतु तसं घडलं नाही. आता 5-15चं समीकरण, जीवनदान मिळालंय. आणि यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. प्रकाश बादापुरे अनुभव. आणखीन एक कॅच ड्रॉप. आता काय करायचं? घर फिरलं की घराचे वासे फिरतात असं म्हटलं ना जातं ना, तसंच झालंय आता अंबानी टीमच्या माध्यमातून. कारण गणेशचं मी कौतुक करेन. 2 बॉल वरती 2 संधी त्याने उपलब्ध केल्या होत्या. 2 कॅच ड्रॉप झाले. 2 कॅच जर पकडले असते ना तर 4 धावा वाचल्या असत्या. गणेशने एक चांगली संधी उपलब्ध केली होती. पहिला कॅच यश शेडकेने ड्रॉप केला. साधा कॅच, सोपा कॅच होता. दुसरा कॅच प्रकाश बादापुरे यांना होता, त्यांनी तो कॅच ड्रॉप केला. आता कुठेतरी नशिबाची साथ देखील रामदेवरे यांना लाभते. आता 4 बॉल 12चं समीकरण. हा सामना जर निश्चितपणे कातवडी बुद्रुक या टीमने जिंकला तर निश्चितपणे ज्या चुका झाल्या त्या चुका तुम्हाला रात्रभर झोपू देणार नाहीयेत. प्रकाश बादापुरे यांना मी म्हणेन 1 वर्षभर या गोष्टीची मात्र दुःख राहील. ओहो, इथे चुका. एकदा घर फिरलं की घराचे वासे फिरलं जातं ना, असं म्हटलं जातं ना, तसंच आता अंबानी टीमच्या बाजूने घडतंय. वाईट+1, वाईट+2 अशा 3 धावा आलेत का? येस, वाईट+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. आता 4 बॉल 10 धावांची आवश्यकता. मॅच बनलेली आहे. खरं तर एखादा खेळाडू जर तुमची चूक करेल ना, तर निश्चितपणे गोलंदाजावरती दबाव येतो. 4 बॉल 10 धावांची गरज आहे. अगदी बरोबर आहे. चला स्कोर कार्ड. 4 बॉल 10 धावांची आवश्यकता. राम देवरे यांना जीवनदान मिळालंय. भाग्याचा सहारा लाभलाय. ओहो, बॅटची लिडिंग एज. विकेट किपरला नो चान्स. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता प्रकाश बादापुरे यांनी चांगली फिल्डिंग केली,
आता 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. ट्विस्ट निर्माण झालाय. मॅच मध्ये रंगत वाढते. हाय व्होल्टेज ड्रामा होणार का? शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल का? प्रश्न निर्माण झालाय. परंतु सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसले. परंतु एका बाजूने गोलंदाजने गणेशने मात्र प्रभावित केलंय. चांगली बॉलिंग केले. गणेशचं कौतुक का करावं लागेल तर अद्यापही एकही मोठा फटका त्याने खर्च केला नाही. खोला टाकलेला बॉल, चांगला बॉल, एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. आता 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. मित्रांनो, जर गणेशची गोलंदाजी आवडली असेल ना तर एक खेळाडू म्हणून त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, कातवडी बुद्रुक या टीमचे. हे दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत आणि अनुभवाला सामोरं जात असताना या युवा खेळाडूने गोलंदाजीवरती आपली चमक दाखवले आणि अक्षरशः दोन्ही खेळाडूंना बांधून ठेवलेलं आहे, झगडून ठेवलेलं आहे, पायामध्ये बेड्या ठोकलेत. 2 बॉल 8चा थरार. मॅच कोण घेऊन जाईल? पुन्हा एकदा गणेश तयार. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेणं कंपल्सरी असेल आणि दुसरी धाव देखील घेतले. आता 1 बॉल 6 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच. हृदयाची धड 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 वाढवणारी मॅच. ज्या कोणाला हृदय विकाराचा आजार असेल ना त्याला मी म्हणेन मॅच पाहू नका असं म्हणणार नाही मी. 2 पावलं पाठीमागे सरका, डोळ्यावरती गॉगल घाला आणि या मॅचचा आनंद घ्या. गणेशला आपल्या जीवनातील सर्वाधिक चांगला बॉल टाकायचा आहे तर राम देवरे यांना आपल्या अनुभवाला साजेसा खेळ करायचा आहे. 1 बॉल 6ची गरज. कोण जिंकणार हा सामना? आणि या वेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आला आणि राम देवरे यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आणि अनुभवपणाला लावत असताना 1 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना या पट्ट्याने ठोकलाय षटकार. गाव आहे कातवडी बुद्रुक, नाम आहे राम देवरे, नाम तो सुनाई होगा. जरी शेवटच्या बॉलवरती गणेश यांना षटकार आला असताना तरी 2 खेळाडूंकडून ज्या चुका झाल्या ना त्याच चुका महागात पडल्या. यश शेडगेकडून जी कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर प्रकाश बादापूर यांच्याकडून जी कॅच ड्रॉप झाली,